नमस्कार. हे वेगळे रंग आयुष्यात किती सुंदर दिसतात ना. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आजची रेसिपी आहे मटणाची भाजी करणार आहोत आपण. तर त्याच्यासाठी साहित्य आहे बघा. अर्धा चमचा हळद आहे, 1 वाटी तेल आहे, अर्धा चमचा गरम मसाला आहे, अर्धा चमचा मीठ आहे, 1 कांदा आहे बारीक चिरून घेतलेला आणि हे आहे कोथिंबीर. मटण आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, ते मटण स्वच्छ असं धुवून घेणार आहोत. आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ असं ते मटण धुवून घ्यायचं आहे बघा. तुम्ही बघा, आता मटण एकदम आपण 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता आपण काय करणार आहे, त्यात साहित्य मिक्स करणार. 1 चमचा हळद आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. हे आहे मीठ आणि हा आहे अर्धा चमचा गरम मसाला. आता हे काय करणार आहोत, आपण सगळं एकजीव करून घेणार आहोत. बघा, चांगलं एकजीव करून घेतलं आहे आपण. आता आपण काय करूया, याला उकडायला टाकूया. तर चांगला तापला आहे बघा. आता आपण त्याच्यात काय करणार आहोत, 1 वाटीवर तेल ओतून घेणार आहोत. हे तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे. आता तेल चांगलं गरम झालं आहे. आता आपण याच्यात कांदा टाकूया, कोथिंबीर टाकूया आणि हे आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे. याचा चांगला गुलाबी रंग झाला आहे बघा. आता आपण काय करणार आहोत, याच्यात मटण टाकून घेणार आहोत. मटण टाकून घेतलं आहे. आता आपण काय करणार, चांगलं एकजीव होतं याला चांगलं परतून घेणार आहोत. एकजीव झाल्याशिवाय याच्यामध्ये पाणी ओतायचं नाही. हे पहा, मटण चांगलं एकजीव होतं आपण हलवून घेतलं. आता काय करणार आहोत, आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत. त्या झाकणात पाणी ओतणार आहे, म्हणजे मटण चांगलं त्याला तेल सुटेल, पाणी सुटेल. मटण किती भारी उकडलं आहे ना. आता आपण याच्यात काय करणार आहे, शिजण्यासाठी गरम पाणी ओतून देणार आहे. शिजायसाठी पाणी टाकलेलं आहे आपण. मटण भिजेल एवढंच पाणी टाकायचं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही. मटण शिजतंय तोपर्यंत आपण काय करणार आहोत, मसाल्याची तयारी करणार आहोत. मीडियम आकाराचे 5 कांदे मी भाजायला टाकलेत आणि त्याच्यावरती आपण खोबरं पण टाकणार आहोत भाजायला. असं 4 ते 5 शिट्ट्या आपण काढून घेणार आहोत मटणाला. हा मसाला आता आपण काय करणार आहोत, बारीक करून घेणार आहोत. मटण एकदम छानपैकी शिजलंय बघा. आता आपण त्याची भाजी करणार आहोत. कढई चांगली तापली आहे. आता आपण त्याच्यात सारे मसाले तेल टाकून घेऊया. मसाले ॲड करून घेऊया. लाल चटणी टाकली आहे बघा, तिखट म्हणतात त्याला. त्याला आपण व्यवस्थित ॲड करून घेऊया. चांगलं तेल सुटले. आता आपण मटण ॲड करून घेऊया याच्यामध्ये. सूर आहे. आता आपण हा पाण्यात मिक्स करून भाजीला उकळी आली त्यात मिक्स करणार आहोत. बघा ना, किती सुंदर भाजी झाली आहे ना. ही गरम गरम भाकरीसोबत खाल्ली तर खरंच खूप छान लागणार आहे. सुंदर भाजी, अप्रतिम. तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि शेअर पण करा बरं का. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.